नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार. या ठिकाणी उत्तर भारतामध्ये WD आलेला आहे. या दिशेने मान्सून पुढे सरकतोय, परंतु अरबी समुद्रातील शाखा काही प्रमाणात वीक झाल्याचं या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे मुंबईकडे येणारा मान्सून रखडणार हे स्पष्ट होतंय. पूर्वेकडून मान्सून मात्र पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भाच्या दिशेने पाऊस वाढू शकतो. 8, 9, 10 3 दिवस पश्चिमेकडून मान्सूनची प्रगती झालेली नाही, तर पूर्वेकडे सुद्धा 9-10ला जी प्रगती झाली त्यानंतर मात्र प्रगती झालेली नाही आहे. मात्र पूर्वेकडून प्रगती होण्यास कुठलाही अडथळा नाही. मात्र मुंबईकडे मान्सून येताना अडथळे निर्माण होऊ शकतात. एकूणच मान्सून कोकणामध्ये अडकला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज 11 तारखेला राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्लीच्या काही भागात धुळीच्या वादळांचा प्रभाव वाढू शकतो. WDचा प्रभाव उत्तर भारतात तयार होत असल्यामुळे पावसाची परिस्थिती देखील निर्माण होणार आहे. पूर्व भारताच्या दिशेने मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट अजून कायम आहे. 12 तारखेला देखील कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट, तर विदर्भात पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आणि याचा WDशी संबंध असल्यामुळे जो काही पाऊस होईल त्यात गारपीट देखील होण्याची शक्यता विदर्भामध्ये नाकारता येत नाही. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात गारपिटीसह, बर्फवृष्टीसह पावसाची शक्यता आहे. धुळीच्या वादळाचा अंदाज कायम आहे. 13 तारखेला देखील विदर्भातील ऑरेंज अलर्ट कायम आहे. मध्य प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा उर्वरित भाग, गुजरातमध्ये पाऊस उघडतोय. बऱ्याच राज्यांमध्ये पाऊस उघडतोय, पावसाचा प्रभाव कमी होतोय. विदर्भातील येलो अलर्ट कायम आहे. 15 तारखेला भारतातील बऱ्याच ठिकाणचा पाऊस उघडणार आहे. तोच अंदाज 16 तारखेला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जो पाऊस होतोय त्या पावसाचा दायरा आपण बघू शकता. या पद्धतीने पाऊस होतोय या संपूर्ण भागामध्ये. पण यामध्ये आपल्याला असं दिसतंय की कोस्टलच्या काही भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रातील भागामध्ये म्हणजे विदर्भामध्ये किंवा कोकणाच्या दक्षिणी भागामध्ये पाऊस आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील पाऊस कमी झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार GFS मॉडेलचा अंदाज आपण बघतो. या भागात पावसाचं वातावरण आहे. पूर्व भारतात चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. या भागामध्ये देखील पाऊस प्रमाण वाढण्याचा अंदाज व्यक्त होतोय. GFS मॉडेलनुसार भारतात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे. संपूर्ण भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढतंय. 13 तारखेला देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि या भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. या पद्धतीने ती ट्रप असू शकते असा अंदाज आहे. उत्तर भारतामध्ये देखील पावसाचं प्रमाण या भागात वाढतंय. यामध्ये गुजरातचा प्रभाव पावसाचा सर्वात कमी दिसतोय. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी दिसतोय. या ठिकाणी आपण बघतो या भागात मोठं पावसाळी क्षेत्र GFS मॉडेलने दाखवलं आहे. GFSच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात एखादी सिस्टम विकसित होऊ शकते असा अंदाज 15 तारखेला आहे. या ठिकाणी अरबी समुद्राच्या दिशेने वादळी प्रणाली विकसित होऊ शकते. GFS मॉडेलने मात्र महाराष्ट्रात सातत्याने पावसाचा अंदाज दिलेला आहे. कुठे खंड पडेल असा अंदाज दिलेला नाही. 17 तारखेपासून भारतातील पावसाचं वातावरण वाढू शकतं हा भाग वगळता. त्यामुळे साधारणपणे या भागामध्ये पावसाचं प्रमाण आहे. 18 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पावसाची शक्यता GFS मॉडेलने व्यक्त केली आहे. 19 तारखेला देखील मोठं पावसाळी प्रमाण आपल्याला भारताच्या भूभागात दिसते. जर हा भाग जर सोडला तर आपल्याला संपूर्ण
भारतामध्ये पावसाळी वातावरण दिसते आणि 20 तारखेला आपण बघतो पूर्वेकडील मान्सूनची शाखा बऱ्यापैकी 20 तारखेपर्यंत प्रगत होईल. म्हणजे या सर्व भागामध्ये मान्सून पोहोचलेला असेल आणि पावसाचं प्रमाण वाढलेलं असेल. JFS मॉडेलच्या धर्तीवर CFS मॉडेलने देखील अरबी समुद्रामध्ये या आठवड्यात कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं असा अंदाज दिलेला आहे. तर पुढच्या आठवड्यात दोन्ही समुद्रात वादळी प्रणाली असू शकतात. तर आपण बघतो साधारण 24 जून ते 1 जुलै महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता अजूनही CFS मॉडेलने कायम ठेवली आहे. अगदी जुलैच्या 1 जुलै ते 8 जुलै देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये आपण महाराष्ट्राचा अंदाज बघत असतो. आज मात्र महाराष्ट्रामध्ये 11 तारखेपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे. कोकण किनारपट्टीकडून देखील कमजोर झालेला आहे आणि त्याचा परिणाम मान्सून कोकणातून पुढे सरकण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. 12 तारखेला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा प्रभाव थोडा महाराष्ट्रात पडल्यामुळे स्थानिक वातावरण विकसित होण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, कोकण असा अंदाज आहे. 13 तारखेला देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढतोय. कोकणातील पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. विदर्भाकडून खास करून पूर्व विदर्भातून पावसास अनुकूल वातावरण अधिक वाढते. या दक्षिणी पट्ट्यात पावसाचं अनुकूल वातावरण वाढते आणि कोकणातही ते वातावरण असणार आहे. साधारणपणे आपल्याला जो खंड 11 तारखेपासून 21 तारखेपर्यंत मॉडेल दाखवत होते त्याचा प्रभाव तरी कमी झाला आहे आणि कोकणामध्ये 14ला देखील पावसाच्या ॲक्टिव्हिटीज निर्माण होऊ शकतात, परंतु किरकोळ स्वरूपामध्ये. 15 तारखेला विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाचं प्रमाण असू शकतं किंवा ढगाळ वातावरण वाढेल, थोडा किरकोळ पाऊस असेल. कोकणात मात्र पावसाच्या ॲक्टिव्हिटीज 15 तारखेला वाढणं अपेक्षित आहे. 16 तारखेला आपण बघतो विदर्भाच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं आणि ही पूर्व शाखेचा प्रभाव मान्सूनचा असू शकतो. त्याचबरोबर आपण कोकणामध्ये ढगाळ वातावरण तरी आहेच आहे. 17 तारखेला घाट माथ्यावर आणि पूर्व विदर्भामध्ये चांगल्या प्रकारचे पाऊस बघायला मिळू शकतात. मात्र मराठवाड्याच्या बऱ्याच भागात, पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. 18 तारखेपासून वातावरणात बदल होतोय. 18 तारखेला अगदी मुंबईपर्यंत कोकणात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर पूर्व विदर्भामध्ये चांगल्या प्रकारचे मोठे पाऊस होऊ शकतात. त्याचबरोबर आपण या भागातही पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे. 19 तारखेलाही पूर्व विदर्भासहित पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, कोकणात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असू शकतात, परंतु किरकोळ स्वरूपामध्ये. आपण 20 तारखेला बघतो की या भागामध्ये पावसाळी वातावरण वाढू शकतं. 21 तारखेपासून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे आणि त्यामध्ये खास करून आपण बघतो अगदी उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आहे, अगदी इकडे बीडपर्यंत, नांदेडपर्यंत असं पावसाळी क्षेत्र वाढणं अपेक्षित आहे. 22 तारखेला खऱ्या अर्थाने कोकण किनारपट्टीमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. 23 तारखेला देखील कोकण किनारपट्टीसहित मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढतोय आणि हा पाऊसच आपल्याला खंडाचा प्रभाव कमी करताना दिसतोय आणि काही भागात पेरणीयोग्य होऊ शकतो. कोकणात मुसळधार पाऊस आपल्याला 24 तारखेला दिसतोय. 24 तारखेपासून पुढे मात्र पावसाचं प्रमाण अधिक आहे हे स्पष्ट होतंय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपासून पाऊस कमी होतोय.
खंडाचा प्रभाव जरी कमी झाला असला तरी तो आपल्याला काही दिवस जाणवण्याची शक्यता आहे. फक्त 13 तारखेला देखील या मॉडेलने पावसाळी खंड दाखवलेला आहे. 14 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये आपल्याला पाऊस दिसतोय. 15 तारखेला थोडं घाट माथ्यावर पावसाचं प्रमाण आहे. विदर्भामध्ये थोडं पावसाळी प्रमाण आहे. विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण आपल्याला 16 तारखेला वाढताना दिसते. यामध्ये अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या काही जिल्ह्यांचा समावेश आहे. विदर्भामध्ये खास करून 17 तारखेलाही पावसाचं प्रमाण आहे. घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण आहे आणि हे पावसाचं प्रमाण थोडं नांदेड आणि पूर्व विदर्भ या भागात असू शकतो. 18 तारखेपासून पावसाच्या वातावरणात बदल होईल. पहिले पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, विदर्भ, सोलापूर वगैरे भागामध्ये पावसासाठी अजून आपल्याला म्हणजे जवळपास 18 तारखेपर्यंत वाट बघावी लागणार आहे. हे पहिलं वातावरण 19 तारखेला थोड्याफार प्रमाणात बदलतं आहे. म्हणजे तसा हा पूर्णपणे आठवडा हा कमी पावसाचाच असण्याची शक्यता आहे. 20 तारखेला आपण बघतो तर अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अगदी सोलापूर, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण 20 तारखेला असणार आहे. 21 तारखेला तर दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होईल असं दिसते. आपल्याला 21 तारखेला सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेडमध्ये पाऊस दिसतोय. म्हणजे मुंबईपर्यंत पावसाचा प्रभाव हा 21ला रात्री दिसतोय. 22 तारखेलाही पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आणि मग पुन्हा एकदा सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगरपर्यंत अगदी नाशिकपर्यंत पावसाचं प्रमाण वाढेल. 22ला उशिरा आपण परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरच्या काही भागात पाऊस बघतो. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पाऊस बघतो. पावसाचा जोर 23 तारखेला संपूर्ण कोकणात वाढणं अपेक्षित आहे. 24 तारखेला देखील पावसाच्या प्रमाणात कोकणासहित प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. एक आठवडाभर कमीच पाऊस राहणार आहे. 25 तारखेला देखील आपल्याला अतिशय चांगला पाऊस पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण कोकणामध्ये दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्याला या पावसाची वाट बघावी लागणार आहे. हवामानात बदल होतोय सातत्याने आणि तो बदल देखील आपल्याला बघावा लागणार आहे. खंडाचा प्रभाव जरी कमी झाला तरी आपल्याला या भागामध्ये पावसाचं प्रमाण तुरळक राहण्याची शक्यता आहे जून 24-25 पर्यंत. त्यामुळे जूनमध्ये या भागात पाऊस कमीच असतो, कारण मान्सून पुढे सरकलेला नसतो आणि या भागात मान्सून उशिरा सरकतो. त्यामुळे या भागात पाऊस कमी होतो. पुढे जुलैमध्ये या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढत असतं.